शहरामध्ये, पण खेड्यामध्ये कुठल्याही सुखसोयी या उपलब्ध नसतात. तरीही खेड्यातील एक सर्वसामान्य विद्यार्थी की आपल्या कष्टाच्या जोरावर, मेहनतीच्या जोरावर तो इतकं उत्तुंग यश त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो. तुमच्यातीलच एक विद्यार्थी आहे बघा, जिद्द पाहिजे आपल्यामध्ये. काय पाहिजे? जिद्द, चिकाटी आणि आपल्या खेळाप्रती किंवा आपण जे ध्येय ठेवलं आहे त्या ध्येयाप्रती आपली निष्ठा पाहिजे. आणि वेदांतनी त्या ठिकाणी आपण बघतो एक 3-4 वर्षापासून तो त्यात सतत प्रॅक्टिस करतो. तुम्ही घरी गेल्यानंतर इकडे तिकडे खेळत बसता, पण तो त्याच्या वडिलांच्या पाठीमागे लागून तो इथून शाळा सुटल्यानंतर दररोज लोणीला जातो. सुट्टीचा दिवस असो, तुम्ही इकडे तिकडे फिरत बसता, पण तो त्या ठिकाणी प्रॅक्टिसला जातो. आणि त्या परिश्रमाचं फळ त्याला यावर्षी नुकतंच मिळालंय. त्याने नागपूर येथे ती जी स्पर्धा झाली होती रायफल शूटिंगची, तर त्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं, गोल्ड मेडल. आजही आपण बघतो की ज्या कॉमनवेल्थ गेम चालू आहे या जगामध्ये, तर त्यामध्ये आपल्या भारतीयांनी अनेक त्या ठिकाणी सुवर्ण पदक, रौप्य पदक, कांस्य पदक मिळवलेलं आहे. तसंच या ठिकाणी आता आपल्या वेदांची सुरुवात आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर तो डेहराडूनला गेला होता. त्या ठिकाणी जे देशातील जे खेळाडू होते त्याच्या समवयस्क, त्यामध्ये त्याने जे पहिले 50 विद्यार्थी त्या ठिकाणी आलेत त्याच्यामध्ये वेदांचा नंबर आलेला आहे. म्हणजे बघा, किती आपण जर कष्ट केले, परिश्रम केले, तर त्या ठिकाणी आपण आपल्या यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. आणि याचं श्रीमंत उदाहरण आपल्या शाळेतील विद्यार्थी वेदांत गौरव बोर्डे. आपण जोरदार त्याचं एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. हे पहा, आताच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय दळवी सर यांनी वेदांत विषयी आपल्याला माहिती सांगितली. खरोखरच वेदांतने इतकं जबरदस्त यश मिळवलेलं आहे. पहा, ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत शिकून एक सर्वसामान्य विद्यार्थी, आणि तो पण राज्य पातळीवर सुवर्ण पदक आणि राष्ट्रीय पातळीसाठी नेमबाजी स्पर्धेसाठी वेदांतची निवड झालेली आहे. आणि आपल्या शाळेचा अभिमान आहे. वेदांत आपल्या शाळेत इयत्ता 6वीच्या वर्गात शिकतो आहे. आणि वेदांतच्या या यशामागे त्याचे वडील, त्याचे कुटुंब सर्वांनी त्याला भक्कम साथ दिली. पहा, आपण शाळा सुटल्यानंतर अवांतर वेळ देऊ शकत नाही, परंतु वेदांचे पप्पा जे ऍडव्होकेट आहे आपल्या राहता येथे, म्हणजे सरकारी वकील आहे राहता कोर्टामध्ये, त्यांनी वेदांतला दररोज लोणी येथे क्लासेस साठी नेले. आणि त्याला जे प्रॉपर गायडन्स पाहिजे होतं ते मार्गदर्शन मिळालं. आणि वारंवार सराव, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, त्याप्रमाणे वारंवार सरावातून वेदांची रायफल शूटिंग मध्ये इतकी प्रॅक्टिस झाली आणि नेमबाजीमध्ये त्याने सुवर्ण पदक मिळवलं. यापुढे तो राष्ट्रीय पातळीवरही त्याची कामगिरी निश्चित उंचावणार आहे, कारण तो जिद्दी आहे. आणि वेदांत अभ्यासाबरोबर त्याला नेमबाजीच्या स्पर्धेतही खूप आवड असल्याने तो निश्चितच राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक मिळेल. यासाठी मी आपल्या सर्व शाळेतील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांच्या वतीने त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. हे बघा, हे सुवर्ण पदक, गोल्ड मेडल, सोन्याचं म्हणजे सोनं पाहिजे का? नाही, परंतु ते मिळवणं हे खूप महत्वाचं असतं. हे सुवर्ण पदक आहे ते त्याला नागपूर येथे मिळालेलं आहे. आणि पुढेही त्याला इथून पुढच्या स्पर्धेमध्ये अशाच प्रकारचं सुवर्ण पदक मिळवावं आणि त्याने आपल्या स्वतः बरोबर आपल्या गावाचं, आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करावं, ही या ठिकाणी आपण त्याला सर्वांनी शुभेच्छा देऊया. खूप खूप अभिनंदन वेदांत. खूप खूप अशीच तुझी प्रगती उत्तरोत्तर होत जावं हीच साईचरणी प्रार्थना.
आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकरुके. वेदांत गौरव बोर्डे हा आमच्या शाळेतील इयत्ता 6वी मध्ये शिकणारा नियमित विद्यार्थी आहे. वेदांतचा अभ्यासही खूप चांगला आहे आणि अभ्यासातही तो हुशार आहे. अभ्यासाबरोबर त्याला रायफल शूटिंगची विशेष आवड होती आणि त्याचं ही आवड आमच्या शाळेबरोबर त्याचे वडील ॲडव्होकेट गौरव बोर्डे यांनी हेरली आणि वेदांतसाठी स्पेशल क्लास लोणी येथे आयोजित केले. यानंतर वेदांतने कायम वारंवार प्रयत्न करून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट याप्रमाणे वारंवार सराव केल्याने नेमबाजी स्पर्धेत वेदांतला विशेष प्रावीण्य प्राप्त झालं. त्यानंतर तो नागपूर येथे राज्य पातळीवरील स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले आणि त्यानंतर उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये त्याला 400 पैकी तब्बल 392 गुण मिळाले आणि त्याची भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली. अशा वेदांतला त्याचे वडील आणि त्याचे कुटुंब, त्याबरोबर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ सर्वांचं विशेष मार्गदर्शन लाभलं. यापुढेही वेदांची अशीच वारंवार रायफल शूटिंग मध्ये प्रगती होत जावो यासाठी मी साईचरणी प्रार्थना करतो. आणि या नगर जिल्ह्याचे आणि आपल्या महाराष्ट्राचे भाग्यविधाते आदरणीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जलसंपदा यांनीही वेदांच्या या यशाबद्दल त्याचा विशेष सन्मान केला आहे आणि त्याला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. वेदांत, तू ह्या स्पर्धेसाठी कशी तयारी केली? चांगली तयारी केली. म्हणजे काय करायचं, सकाळी कितीला उठायचा, तुला या बंदूक नेमबाजीचं कशी आवड लागली, हे काय काय केलं तू, कसं केलं सांग पटकन. मी सकाळी 8 वाजता उठलो, शाळेत गेलो, शाळेत सुटली, मग नंतर नाही का घरी आलो 5 वाजता घरी आल्या मग पप्पा क्वार्टरतून आले, मग रायफल शूटिंगला जावं लागतं, गेलो. मग म्हणजे पप्पा कोर्टातून आल्यानंतर तुला घेऊन जायचे, त्यांचं म्हणजे दिवसभराचं काम केल्यानंतर. ही महत्वाची गोष्ट आहे. ॲडव्होकेट गौरव बोर्डे हे निष्णात कायदे पंडित आहेत, तज्ज्ञ आहेत, वकील आहेत आणि ते त्यांची ड्युटी म्हणजे त्यांच्या बिझी शेड्यूल नंतर त्यांच्या मुलाला घेऊन लोणीला जायचे, असंच ना रे? मग पप्पांबद्दल काही प्रेम आदर म्हणजे काय? हा, आदर भी, प्रेम. पप्पा आवडतात का मम्मी आवडते? दोन्ही आवडतात. बर, मग आता तू कुठं जाणार आहे परत स्पर्धेला पुढं? आता देहरादूनला मॅच झालती, नागपूरला मॅच झालती, आता त्याच्यात झाल्यानंतर आता गोव्याला मॅच आहे. वेदांतचे वडील आपल्या बरोबर आहेत. वेदांतच्या यशामागची नेमकी रंजक कहाणी काय आपण थोडक्यात विचारू, काय सांगाल? जसं स्पोर्ट्सची आवड पहिल्यापासून वेदांतला हवं, त्याच्या मोठा भाऊ सिद्धांतला हवं, ते मला देखील आहे. मी क्रिकेटर, चांगला उत्कृष्ट क्रिकेटर आहे. आमचं गोल्डन क्रिकेट अकॅडमी, स्वीडल अकॅडमी पण आहे क्रिकेटची. कुठेतरी वाटत होतं की स्पोर्ट्सला अजून दुसरा काही पर्याय द्यावा का, म्हणून मी सर्च केलं तर BK स्पोर्ट अकॅडमी लोणी, दीपक PC सर हे मला भेटले. त्यांनी त्याचे गुण पाहिले म्हणे हा मुलगा हा खूप पुढं चालल आणि त्यांनी 1-1.5 वर्षापासून सुरुवात केलेली आहे. रोज आम्ही संध्याकाळी 6ला जातो तर 9 वाजेपर्यंत आम्ही प्रॅक्टिस करतो आणि आता नागपूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेत चांगले विद्यार्थी आलेले की ज्यांच्याकडे रायफल मेड इन जर्मन आहे. हे आपल्या वेदांतनी आपलं इन्सास ही जी आहे प्रिसोल याच्यावर त्यांनी प्रॅक्टिस करून सुवर्णपदक कमवलेले आहे. त्यानंतर देहरादूनला जी राष्ट्रीय रायफल असोसिएशनची जी राणा म्हणून एक हे झाली स्पर्धा, त्याच्यात त्यांनी त्याचा 50वा नंबर आला. आता 69 NSCC जी भोपाळला मॅच होणार आहे व त्यानंतर एक गोव्याला मॅच होणार आहे, त्यासाठी त्याची निवड आलेली आहे. छान. याचं श्रेय किंवा त्याची मेहनत म्हणजे हे तुम्ही कसं झालं किंवा या यशाचा नेमका फॉर्म्युला काय? ह्या यशाचा फॉर्म्युला असा आहे की मुलांना मोकळे सोडा, ताण देऊ नका, अभ्यास करायचा ताण देऊ नका. तू नुसता अभ्यास कर काय. आता बरेचसे आपण रील व्हायरल होतं वैभव सूर्यवंशीचे की बघ तो मुलगा 14 वर्षाचा आहे, 15 वर्षाचा आहे, किती छान खेळतोय, तू बघ काय करतोय. पण त्याच्या मागं त्याच्या वडिलांनी घेतलेली दिशा, स्पोर्ट्सला दिलेलं लक्ष, तसं बी बरेचसे पाल्यांकडं स्पोर्ट्स आहे पण त्याचं हेरून पोरांना फक्त शिक्षण तर देणंच गरजेचं आहे. पण जर त्याच्यात जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी असेल तर माझ्या सगळ्या पालकाला विनंती आहे की ते घेऊन घ्या. कोणी चेसमध्ये चांगलं आहे, कोणी वक्रमित्व स्पर्धेत आहे. शिक्षण हे ठीक आहे लागतं, पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही दिलं तर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, वैभव सूर्यवंशी, वेदांत असे बरेचसे मुलं घडतात. फक्त मग सपोर्ट पाहिजे आणि सपोर्ट नुसता पालकाचा नसून शाळेचा देखील पाहिजे. कारण गैरहजेरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकरुके यातील दळवी सर, आंतरिक सर, बाकीचे जेवढे बी आहे
नाईक मॅडम ह्या सगळ्यांनीच खूप प्रयत्न बॅकिंग दिली की जा तुम्ही बिंदास घेऊन या. त्याच्यामुळं आज हे शक्य झालेलं आहे. पालकांनी विद्यार्थ्यांकडं नुसता अभ्यास किंवा क्रमिक पुस्तक अभ्यासक्रमाचाच विचार नाही केला पाहिजे. त्यांच्या खेळात किंवा इतर कौशल्य त्यांच्याकडे कोणती आहेत ती कौशल्य सुद्धा हेरली तर मुलं देखील गुणवान उत्कृष्ट पर्यंत जाऊ शकतात. गॉडफादर मीडिया 1 रुपये.